नमस्कार मित्रांनो, राज्यातील पेरण्या झाल्या असून या पेरण्याची नोंद सातबाऱ्यावर ऑनलाईन पद्धतीने होण्यासाठी ई पीक पाहणी करावी लागते। पण बऱ्याचदा शेतात न जाता शेतकरी ई पीक पाहणी करतात किंवा शेतात एका पिकाची लागवड केली असताना दुसऱ्याच पिकाची नोंद करतात। त्यामुळे ई पीक पाहणी अधिक अचूकरित्या व्हावी यासाठी केंद्र सरकारने डिजिटल क्रॉप सर्व्हे हा प्रकल्प हाती घेतलेला आहे। त्यामुळे अधिक अचूक माहिती सरकारपर्यंत पोहोचणार आहे। दरम्यान डिजिटल क्रॉप सर्व्हे ही प्रणाली म्हणजेच ई पीक पाहणी DCS आणि ई पीक पाहणी ही प्रणाली जवळपास सारखीच आहे। म्हणजेच मित्रांनो, आता तुम्हाला तुमच्या मोबाईलवर ई पीक पाहणी अशीच अंदाजा करता येणार नाही, आता डिजिटल सर्व्हे होणार आहे। त्यामध्ये पण डिजिटल क्रॉप सर्व्हे करताना शेतकऱ्याला त्याच्या क्षेत्राच्या गट हद्दीत जाणे बंधनकारक आहे। म्हणजेच ई पीक पाहणी करण्यासाठी तुम्हाला कुठूनही ई पीक पाहणी करता येणार नाही। जिथे तुमचं शेत आहे त्या शेतात जाऊन तुम्हाला ई पीक पाहणी करावी लागणार आहे, असं यांचं म्हणणं आहे। तर त्या गटाच्या हद्दीत गेल्याशिवाय शेतकऱ्यांच्या पोर्टलवर फोटो अपलोड करता येणार नाही। यामुळे सरकारपर्यंत अचूक माहिती जाण्यास मदत होऊन धोरणात्मक निर्णय घेण्यास फायदा होणार आहे। सध्या राज्यातील 34 जिल्ह्यातील 34 तालुक्यांमध्ये डिजिटल क्रॉप सर्व्हेचा प्रकल्प राबविण्यात येणार आहे। तर यामध्ये 2858 गावाचा समावेश आहे। शेतकऱ्यांना तालुका निवडल्यानंतर एका प्रणालीद्वारे तुमचे लाईव्ह लोकेशन ट्रॅक केले जाणार आहे आणि त्यानंतर गट हद्दीत जाऊन शेतकऱ्यांना पिकाचा फोटो प्रणालीवर अपलोड करावा लागणार आहे। म्हणजेच ई पीक पाहणी ॲपवर अपलोड करावा लागणार आहे। जिल्ह्यातील या तालुक्यात होणार आहे डिजिटल क्रॉप सर्व्हे। तर कोणत्या कोणत्या जिल्ह्यात डिजिटल क्रॉप सर्व्हे होणार आहे ते बघू मित्रांनो। यामध्ये आहे अमरावतीमध्ये वरुड या गावात होणार आहे, बुलढाणा येथील बुलढाणामध्ये डिजिटल क्रॉप सर्व्हे होणार आहे, यवतमाळमध्ये डिग्रस येथे क्रॉप सर्व्हे होणार आहे, वाशिम आणि रिसोडमध्ये क्रॉप सर्व्हे होणार आहे, छत्रपती संभाजीनगर यामध्ये फुलंब्री या गावात डिजिटल सर्व्हे होणार आहे, धाराशिव या तालुक्यातील लोहरा या गावात डिजिटल क्रॉप सर्व्हे होणार आहे, जालना आपलं धाराशिव आणि लोहरा यामध्ये सुद्धा डिजिटल क्रॉप सर्व्हे होणार आहे, जालना बदनापूर यामध्ये सुद्धा डिजिटल क्रॉप सर्व्हे होणार आहे, नांदेड मुदखेड या तालुक्यात देखील तुमचा डिजिटल सर्व्हे होणार आहे। यामध्ये परभणी जिल्ह्यात सोनपेठ या गावात डिजिटल सर्व्हे होणार आहे, बीड वडवणी या तालुक्यातसुद्धा तुमचा डिजिटल सर्व्हे होणार आहे, लातूर जळकोट या गावातसुद्धा तुमचा डिजिटल सर्व्हे होणार आहे आणि हिंगोली आणि औंढा नागनाथ या जिल्हा आणि तालुक्यामध्ये सुद्धा डिजिटल क्रॉप सर्व्हे होणार आहे, ठाणे अंबरनाथ येथे सुद्धा डिजिटल सर्व्हे होणार आहे, पालघर तलासरी या गावात सुद्धा डिजिटल सर्व्हे होणार आहे, सिंधुदुर्ग वेरगुला रायगड तळा रत्नागिरी लांजा नागपूर काटोल गडचिरोली देसाई गंज वाडसा या गावात सुद्धा, भंडारा साकोली चंद्रपूर सिंदेवाही गोंदिया आमगाव नाशिक देवळा अहमदनगर श्रीरामपूर जळगाव भुसावळ धुळे शिंदखेडा नंदुरबार तळोदा अकोला पातूर पुणे दौंड कोल्हापूर गगनबावडा सांगली पळूस सातारा खंडाळा सोलापूर वर्धा कारंजा या ठिकाणी तुमचा डिजिटल सर्व्हे होणार आहे। तर इतके हे गावं आणि तालुके आहेत, यामध्ये तुमचा डिजिटल क्रॉप सर्व्हे होणार आहेच, म्हणजे ई पीक पाहणी होणार आहे। तर ही माहिती तुम्हाला चांगली वाटली असेल तर आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा। धन्यवाद।